आज ब्राह्मण संसार का रचता अपने चारों ओर के ब्राह्मण बच्चों को देख रहे हैं। यह ब्राह्मण संसार छोटा सा संसार है, लेकिन अति श्रेष्ठ अति प्यारा संसार है। यह ब्राह्मण संसार सारे विश्व की विशेष आत्माओं का संसार है। हर एक ब्राह्मण कोटों में कोई में भी कोई आत्मा है, क्योंकि अपने बाप को पहचान बाप के वर्षे के अधिकारी बने हैं। जैसे बाप ऊंचे ते ऊंचा है, तो बाप को पहचान बाप का बनने वाली आत्माएं भी विशेष आत्माएं हैं। हर ब्राह्मण आत्मा के जन्मते ही भाग्य विधाता बाप ने मस्तक पर श्रेष्ठ भाग्य की लकीर खींच ली है। ऐसी श्रेष्ठ भाग्यवान आत्मा है। ऐसे भाग्यवान अपने को समझते हो? इतना बड़ा रूहानी नशा अनुभव होता है। हर एक ब्राह्मण के दिल में दिलाराम, दिल का दुलार, दिल का प्यार दे रहे हैं। यह परमात्मा प्यार सारे कल्प में एक द्वारा और एक समय ही प्राप्त होता है। यह रूहानी नशा सदा हर कर्म में रहता है, क्योंकि आप विश्व को चैलेंज करते हो कि हम कर्मयोगी जीवन वाले विशेष आत्माएं हैं। सिर्फ योग लगाने वाले योगी नहीं, योगी जीवन वाले हैं। जीवन सदा काल की रहती है, नेचुरल और निरंतर होती है। 8 घंटे 6 घंटे के योगी जीवन वाले नहीं। योग अर्थात याद तो ब्राह्मण जीवन का लक्ष्य है। जीवन का लक्ष्य स्वतः ही याद रहता है, और जैसा लक्ष्य होता है वैसे लक्षण भी स्वतः ही आते हैं। बाप दादा हर ब्राह्मण आत्मा के मस्तक में चमकता हुआ भाग्य का सितारा देखते हैं। बाप दादा सदा हर बच्चे को श्रेष्ठ स्वमानधारी स्वराज्यधारी देखते हैं। तो आप सभी भी अपने को स्वमानधारी आत्मा हूं, स्वराज्यधारी आत्मा हूं, ऐसे ही अनुभव करते हो। सेकंड में अगर स्मृति में लाओ कि मैं स्वमानधारी आत्मा हूं, तो सेकंड में स्वमान की कितनी लिस्ट आ जाती। अभी भी अपने स्वमान की लिस्ट स्मृति में आई है। लंबी लिस्ट है ना। स्वमान अभिमान को खत्म कर देता है, क्योंकि स्वमान है श्रेष्ठ अभिमान। तो श्रेष्ठ अभिमान अशुद्ध भिन्न भिन्न देह अभिमान को समाप्त कर देता है। जैसे सेकंड में लाइट का स्विच ऑन करने से अंधकार भाग जाता है। अंधकार को भगाया नहीं जाता है, या अंधकार को निकालने की मेहनत नहीं करनी पड़ती है, लेकिन स्विच ऑन किया, अंधकार स्वतः ही समाप्त हो जाता है। ऐसे स्वमान की स्मृति का स्विच ऑन करो, तो भिन्न भिन्न देह अभिमान समाप्त करने की मेहनत नहीं करनी पड़ेगी। मेहनत तब तक करनी पड़ती है जब तक स्वमान के स्मृति स्वरूप नहीं बनते। बाप दादा बच्चों का खेल देखते हैं, स्वमान को दिल में वर्णन करते हैं। मैं बाप दादा के दिल तख्त नशीन हूं। वर्णन भी कर रहे हैं, सोच भी रहे हैं, लेकिन अनुभव की सीट पर सेट नहीं होते। जो सोचते हैं वह अनुभव होना जरूरी है, क्योंकि सबसे श्रेष्ठ अथॉरिटी अनुभव की अथॉरिटी है। तो बाप दादा देखते हैं, सुनते बहुत अच्छा है, सोचते भी बहुत अच्छा है, लेकिन सुनना और सोचना अलग चीज है। अनुभवी स्वरूप बनना, यही ब्राह्मण जीवन की श्रेष्ठ अथॉरिटी है।
यही भक्ति और ज्ञान में अंतर है। भक्ति में भी सुनने की मस्ती में बहुत मस्त होते हैं, सोचते भी है लेकिन अनुभव नहीं कर पाते हैं। ज्ञान का अर्थ ही है ज्ञानी आत्मा, अर्थात हर स्वमान के अनुभवी बनना। अनुभवी स्वरूप रूहानी नशा चढ़ाता है। अनुभव कभी भी जीवन में भूलता नहीं है। सुना हुआ, सोचा हुआ भूल सकता है, लेकिन अनुभव की अथॉरिटी कभी कम नहीं होती है। तो बाप दादा यही बच्चों को स्मृति दिलाते हैं, हर सुनी हुई बात जो भगवान बाप से सुनी उसके अनुभवी मूर्त बनो। अनुभव की हुई बात 1000 लोग भी अगर मिटाना चाहे तो मिट नहीं सकती। माया भी अनुभव को मिटा नहीं सकती। जैसे शरीर धारण करते ही अनुभव करते हो कि मैं फलाना हूं, तो कितना पक्का रहता है। कभी अपने देह का नाम भूलता है? कोई आपको कहे नहीं आप फलानी या फलाना नहीं हो, तो मान सकते हो। ऐसे ही हर स्वमान की लिस्ट अनुभव करने से कभी स्वमान भूल नहीं सकता। लेकिन बाप दादा ने देखा कि अनुभव हर स्वमान का व हर पॉइंट का अनुभवी बनने में नंबरवार है। जब अनुभव कर लिया कि मैं हूं ही आत्मा, आत्मा के सिवाय और हो ही क्या। देह को तो मेरा कहते हो, लेकिन मैं हूं ही आत्मा। जब हो ही आत्मा तो देहभान कहां से आया, क्यों आया? कारण 63 जन्म का अभ्यास। मैं देह हूं, उल्टा अभ्यास पक्का है। यथार्थ अभ्यास अनुभव में भूल जाता है। बाप दादा बच्चों को जब मेहनत करता देखते हैं तो बच्चों पर प्यार आता है। परमात्मा बच्चे और मेहनत, कारण अनुभव मूर्त की कमी है। जब देहभान का अनुभव कुछ भी हो जाए, कोई भी कर्म करते देहभान भूलता नहीं है, तो ब्राह्मण जीवन अर्थात कर्मयोगी जीवन, योगी जीवन का अनुभव भूल कैसे सकता। तो हमारा ये नया जन्म ब्राह्मण जन्म, आपण आता कोण झालेलो आहे? ब्राह्मण. कशामुळे ब्राह्मण झालो? कारण ब्रह्माच्या मुखाद्वारे परमात्म्याने जे ज्ञान दिलं त्यामुळे आपला हा नवा आध्यात्मिक जन्म झालेला आहे। आणि त्यामुळे आपण ब्राह्मण, सच्चे ब्राह्मण और पक्के ब्राह्मण हमें बनना है। ब्रह्मा के मुख के द्वारा ज्ञान से हमारा नया जन्म हुआ है। तर बाबा म्हणताय असे जे ब्राह्मण आहे ते ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहे दुनियेमध्ये। असे ब्राह्मण विशेष ब्राह्मण आहे, विशेष आत्मा आहे। आणि का बरं विशेष आहे? कारण जो परमपिता परमात्मा जो डोळ्यांनी दिसत नाही, जो सर्वोच्च है, त्याला अपन ओळखलेलं आहे। हम विशेष आत्मा है जो हमने ऊंचे से ऊंचे भगवान को पहचान लिया है। नजरों ने नहीं देखा है, आंखों ने नहीं देखा है, लेकिन दिल से उसे हमने पहचान लिया है कि वो हमारा बाबा है और वही भगवान है दुनिया वालों का। तो हम उसके बने हैं, हम ब्रह्मा मुख वंशावली है। बाबा म्हणते ये तुम्हारा छोटा सा संसार है। ब्राह्मण आत्मे जे बाबांचे बनतात ते किती कमी आहे दुनियेमध्ये। कोटीमध्ये कोणीचा नंबर लागतो, करोडो आत्म्यांमधून एक आत्मा निवडला जातो या ज्ञान मार्गामध्ये। तो छोटा सा संसार है, लेकिन बाबा म्हणता है ऊंचे से ऊंचा संसार है। ऊंची सी ऊंची आत्माएं इस ज्ञान मार्ग में पहुंचते। आजची पोझिशन काय, आज किती धन पैसा पद पोझिशन आहे आपली, त्याच्यावरून आपली निवड नाही होत या ज्ञान मार्गामध्ये। आपण आत्मा ओरिजिनल कसे आणि कशा प्रकारचे पार्ट बजावलेले त्यानुसार आपली निवड होत असते। म्हणून आपण या आजच्या जर जीवनाला बघितलं तर आपण म्हणू मी तर श्रेष्ठ नाहीये, माझी तर लेवल तेवढी नाहीये, माझ्यापेक्षा खूप मोठे मोठे दुनियेमध्ये पद पोझिशन पैशावाले। पण माझी कशामुळे निवड झाली?
कारण बाबांनी मला बघितलेले मी श्रेष्ठ आत्मा आहे, मी खूप वरच्या लेवलची आत्मा आहे, मी जे संपूर्ण कल्पामध्ये 5000 वर्षाच्या नाटकामध्ये खूप श्रेष्ठ पार्ट बजावणारी आत्मा है। ये भगवान को पता है, भगवान ने हमारा पार्ट देखा है, हमारी लेवल देखी है और इसीलिए उसकी नजर हम पर पड़ी और हम इस ज्ञान मार्ग में आ गए। तो जो भी इस ज्ञान मार्ग में आते हैं, बाबा कहते हैं वो विशेष आत्मा है दुनिया की। ये छोटा सा संसार लेकिन बहुत श्रेष्ठ संसार है और इस श्रेष्ठ संसार में रहने का भाग्य, भगवान के परिवार में शामिल होने का भाग्य हमें मिला है। हम वो तकदीर वाली आत्माएं हैं जिनको भगवान ने अपना लिया है। मग आता पुढचा टप्पा काय? बाबा म्हणता है अभी स्वमानधारी बनना है। अभी जो देह का भान है उसको खत्म कर देना है। मैं ये हूं, मैं ये इस धर्म का हूं, मैं स्त्री हूं, मैं पुरुष हूं, मैं इतने पैसे वाला हूं, मेरे पास ये है, मेरा वो है। इन सब बातों को छोड़कर स्वमानधारी बनना है। स्वमान मतलब मैं आत्मा। स्व कौन? मैं आत्मा। मुझ आत्मा के सम्मान के स्थिति में रहना है, उसको जागृत करना है। त्याला बाबा म्हणतात स्वमानधारी आत्मा। स्वमान की स्थिती में रहना है कि मैं कौन सी आत्मा हूं। सगळ्यात पहिला आजच्याच मुरलीमध्ये बाबांनी स्वमान दिला, तुम विशेष आत्मा हो। दुनिया के सभी इतनी सारी आत्माओं में से तुम्हें चुना गया है। तुम उस क्वालिटी की, उस लेवल की आत्मा हो, तुम विशेष आत्मा हो। ये सबसे बड़ा स्वमान है और ये स्वमान भगवान हमें देता है। ये भगवान का कहना है कि हम विशेष आत्माएं हैं। दुनिया वाले चाहे कुछ भी बोलते रहे, ये भगवान ने हमें ये सर्टिफिकेट दिया है कि हम स्पेशल आत्माएं हैं, हम विशेष आत्माएं हैं। ते या ही जे स्वमान आहे। मग आपण बाबांचे बनलो, बाबांनी आपल्याला आपलंसं केलेलं आहे, आपलं बनवलेलं आहे, दत्तक घेतलेलं आहे। तो हम कौन सी आत्मा है? फिर आगे भगवान के दिल तख्त नशीन, परमेश्वराच्या हृदय सिंहासनावरती आपलं राज्य आहे। मग आपण महान आत्मा, आपण परमात्मा शांतीचा सागर आहे, आपण शांत स्वरूप आत्मा आहे। परमात्मा सर्वशक्तिवान आहे, आपण त्याची संतान झालेलो आहे, आपण ओळखलेले स्वतःला। तर आपण कोण आहे? शक्तिशाली आत्मा आहे, मास्टर सर्वशक्तिवान आहे। परमात्मा प्रेमाचा सागर है, अपन प्रेम स्वरूप आत्मा है। तो बाबा म्हणता है इन स्वमानों को जगाओ। और ये स्वमान किसी मनुष्य ने हमें नहीं दिए, भगवान समझाता है कि तुम इतनी महान हो, इतनी श्रेष्ठ आत्माएं हो, गिनी चुनी आत्माएं हो, दुनिया में से स्पेशल आत्माएं हो जिनका भगवान ने सिलेक्शन किया है। तर बाबा म्हणता है की आता तुम्हाला ते जे काही विकार आहे त्याला तुम्हाला काढायचा प्रयत्न नाही करायचा। अंधाराला ढकलून नाही देता येत, अंधाराला बाहेर नाही काढता येत, लाईटचा स्विच ऑन करावा लागतो। तर तसं बाबा म्हणताय जेव्हा केव्हा तुमच्यामध्ये विकार जागृत होईल, जेव्हा केव्हा तुमच्यामध्ये व्यर्थ चिंतन चालेल, टेन्शन येईल कशाचं, तर त्यावेळेला कोणतं स्विच ऑन करा? स्वमानचं स्विच ऑन करा की मी कोण आहे, मी कोणती आत्मा आहे। हे स्विच, हे बटन दाबा मध्ये की मी कोणती आत्मा आहे। मग ते जे विकारांचे विचार चाललेले आहे, व्यर्थचा विचार चाललेला आहे, नकारात्मकता आलेली आहे, टेन्शन आलेलं आहे, सगळं पळून जाईल। बटन जसं अंधार पळून जातो लाईटचं बटन लावल्यावर, लाईट चालू झाल्यावर, तसं आपल्यामध्ये स्वमानचा लाईट लावायचा की मी कोणती आत्मा आहे, मी कोण आहे। मी आता सर्वोच्च लेवलची ब्राह्मण आत्मा आहे, विशेष आत्मा आहे या दुनियेमध्ये। हा लाईट जर मध्ये लागला तर जे काही टेन्शन, तणाव आहे, सगळं छूमंतर होऊन जाईल। तर बाबा म्हणताय की याचा तुम्ही अनुभव करायचा आहे। अनुभव जर केला आपण कोणत्याही गोष्टीचा, तर बाबा म्हणताय 1000 लोग कह दे कि ये झूठ है तो भी आपको उससे कुछ फर्क नहीं पड़ेगा। अब उस सत्य को आपने जान लिया है, पहचान लिया, अनुभव कर लिया है। बाबा म्हणतात जसं तुम्हाला कोणी सांगितलं तुमचं हे नाव आहे, पण आता तुम्हाला कोणीच नाही, तुमचं हे नाव नाहीये, हे नाव तुमचं नाहीच आहे, आपण मान्य करणार आहे का त्याला? कारण आपण त्या अनुभवामध्ये त्या नावासहित जगतोय जीवन। तर तसं बाबा म्हणतात की तुम्ही अनुभव करा की तुम्ही देह नाही, तुम्ही आत्मा आहे, तुम्ही श्रेष्ठ लेवलची आत्मा आहे। तुम्ही आत्मा कशी आहे? चमकता सितारा आहे। तुम्ही जितका जितका हा अनुभव वाढवत जाल, बाबा म्हणतात तुम्हाला ते पक्क होत जाईल। फिर कितना भी लोग आके तुम्हें कुछ भी बता दे, तुम्हें फर्क नहीं पड़ेगा।
और तुम इस स्थिति में इस मार्ग पर आगे बढ़ते जाओगे. का बरं देहभान पक्का झालेलं आहे? 63 जन्म आपण शरीराला बघत आलेलो आहे, त्यामुळे देहभानामध्ये मी म्हणजे शरीर. तर बाबा म्हणता ये उल्टा नशा चढ़ा लिया है और अभी स्वमान के नशे में रहना है, सच्चे नशे में रहना है कि मैं कौन सी आत्मा हूं. हा जो नशा आहे, हा नशा चांगला आहे. दुनियेमध्ये बाकी सगळे नशे वाईट आहे, त्याचा परिणाम वाईटच होतो. पण हा जो नशा आहे, स्वमानचा नशा, की मी कोणती आत्मा आहे, मी आता कोणाचा झालेलो आहे, माझं आता कोणतं जीवन चालू झालेलं आहे, ह्या नशेमध्ये आपण राहू तर आपण आपला टप्पा पुढचा काय येईल, आपल्यामध्ये देवत्व जागृत होईल. देवत्व जागृत होईल, देवताई गुण आपल्यामध्ये येतील, तर आपण पुढच्या जी दुनिया यायची आहे, लवकरच येणार आहे, त्या दुनियेमध्ये आपण देवता म्हणून जीवन जगू शकतो. स्वतः आपण स्वतः मंदिरामध्ये आपल्या मूर्त्या आहे, आपण स्वतः देवी देवता म्हणून जीवन जगू शकतो. तो बाबा म्हणताय कि इसका अनुभव करो. मैं जो समझाता हूं उसका अनुभव करते चलो. तो चेक करो. हर सब्जेक्ट को अनुभव में लाया है. आता या ज्ञान मार्गामध्ये आपले 4 विषय. आपली ही शाळा पण आहे, हे ईश्वराने उघडलेलं कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन भेटलेली आहे. तर या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी 4 विषय मुख्य: ज्ञान, योग, धारणा आणि सेवा. हे 4 विषय. आणि प्रत्येक मुरलीमध्ये 4 विषय असतात. 4 विषयाचे काही ना काही पॉइंट्स असतात. तर रोज आपल्याला या 4ही विषयामध्ये पुढे जायचंय. तर बाबा म्हणताय की हर सब्जेक्ट को अनुभव में लाया है. प्रत्येक विषयाचा अनुभव आहे का? प्रत्येक विषयामध्ये तुम्ही पुढे जाताय का? 4ही विषयांचा अभ्यास करताय का? तर ते करत चालायचं आपल्याला. रोज काही ना काही प्रगती झाली पाहिजे प्रत्येक विषयामध्ये. ज्ञान सुनना, सुनाना तो सहज है, लेकिन ज्ञान स्वरूप बनना है. ज्ञान सुनना, सुनाना तो सहज है, पण ते ज्ञान जीवनामध्ये, प्रॅक्टिकल मध्ये दिसलं पाहिजे आपल्या वागण्या बोलण्यामधून. तो ज्ञान का स्वरूप बनना है. धारण करून मग शिकवायचंय. जसं महात्मा गांधी म्हणायचे, मेरी जीवन ही मेरी किताब है. माझं जीवन बघून घ्या, तुम्ही शिकून घ्या. अभी तो भगवान हमें सिखा रहा है. महात्मा गांधी को तो भगवान ने नहीं सिखाया था. अभी हमें बहुत बहुत बड़ा परम सदगुरु, परम शिक्षक, परम पिता मिला है जो हमें सिखा रहा है. तो हम तो महात्मा गांधी से तो बहुत ऊंचा जीवन जी सकते हैं और दुनिया वालों को दिखा सकते हैं कि कैसा जीवन आदर्श जीवन होता है, कसं देवी देवता सारखं आपण इथं जगू शकतो. तो ज्ञान का स्वरूप बनना है. उसके लिए जो बाबा ने सबसे पहले बताया, स्वमान की स्थिति में स्थित होना है. त्याच्या अनुभवामध्ये राहायचंय. और कौन किसने मुझे स्वमान दिया है? स्वयं भगवान ने स्वमान दिया है. तो उसमें डाउट लेने की जरूरत नाही. कोणती शंका घेण्याची आवश्यकता नाहीये. आपण आपल्या आजच्या जीवनाचा विचार करून आपण मी तर तसं नाहीये, माझं तर जीवन तसं नाहीये, असं आपल्याला डाऊन खालच्याच लेवलमध्ये नाही बघायचंय. लेकिन भगवान ने हमारा आदि मध्य अंत देख लिया है और इसलिए उसने ये सत्य प्रकट किया हमारे सामने कि तुम ऐसी आत्माएं हो, तुम साधारण नहीं हो, तुम श्रेष्ठ आत्मा हो. तर जे काही सोमान आपल्याला प्राप्त होतात रोजच्या मुरलीमधून, त्यांचा अभ्यास करायचा, त्यांना अनुभवामध्ये आणायचंय. त्याची जी प्रॅक्टिस आहे वेगवेगळ्या प्रकारांनी करायची आपण, जेव्हा किंवा जसा प्रसंग असेल त्यामध्ये. तो ज्ञान का स्वरूप बनना है. ज्ञान को स्वरूप में लाया तो स्वतः ही हर कर्म नॉलेजफुल अर्थात नॉलेज की लाइट माइट वाला होगा. ज्ञान को स्वरूप में लाया. आपल्या प्रॅक्टिकल मध्ये ज्ञानाला आपण घेऊन आलो. ज्ञान बाबांचं आहे. ज्ञान बाबा आपल्याला देतोय. परमपिता परमात्मा आपल्याला हे ज्ञान देतोय. पण त्याच्याकडून हे ज्ञान स्वीकारल्यावर ते आपलं ज्ञान झालं पाहिजे. घेत राहायचंय. रोज वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतो. तो ज्ञानाचा सागर आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ज्ञान देतो, वेगवेगळे उदाहरणं देतो, वेगळे तर्क देतो आपल्या समोर, कारणासहित स्पष्ट करतो. पण ते घ्यायचंय रोज. पण ते त्याने दिलं की आपण आपलं समजायचं त्याला. आता हे माझं ज्ञान आहे, आता माझ्यामध्ये हे आलेलं आहे आणि त्यानुसार आपले कर्मामध्ये त्याला दाखवून द्यायचंय.
तो ज्ञान को स्वरूप में लाया तो स्वतः ही हर कर्म नॉलेजफुल अर्थात नॉलेज की लाईट माईट वाला होगा. प्रत्येक कर्म तसं बनेल, मग आपलं दिसून येईल की त्याच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश आलेला आहे, ज्ञानाची शक्ती आलेली आहे. नॉलेज को कहां ही जाता है लाइट और माइट. ज्ञान काय? प्रकाश आणि शक्ती. ज्ञान नुसतं ज्ञान, कोरडं ज्ञान नाही. ते ह्या ज्ञानामुळे काय होतं? अज्ञान अंधकार दूर होतो. आपल्याला समजत नाही आपण काय करायला पाहिजे, योग्य अयोग्य समजत नाही, तर ज्ञानाद्वारे बाबा प्रकाश टाकतो त्याच्यावरती. आणि जसं उजेडामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसतात, अंधारात दिसत नाही, तसं आपल्याला सगळं स्पष्ट जाणवायला लागतं. पाप काय, पुण्य काय, योग्य काय, अयोग्य काय, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, ते सगळं मिळून म्हणून ज्ञानाला म्हटलं जातं लाईट. आणि हे ज्ञान कोणतं? परमात्मा ज्ञान. आणि दुसरं ज्ञानाला काय म्हटलं जातं? शक्ती. कारण पॉइंट्स मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे. जेव्हा केव्हा परिस्थिती येते, संकट येतं, बिमारी येते, त्यावेळेला या ज्ञानाच्या शस्त्रांचा वापर करायचा आहे, ज्ञानाच्या पॉइंट्सचा वापर करायचा आहे. जसं आपण कहाणीमध्ये ऐकलं, मम्मा मातेश्वरी जगदंबा त्यांचा खूप मोठा पार्ट आहे. सतयुगामध्ये राधा आणि तीच लक्ष्मी बनणार आहे. त्यांनी संगम युगामध्ये तर जेव्हा बाबांच्या बनल्या त्यावेळेला त्यांनी ते जीवनामध्ये प्रॅक्टिकलमध्ये आणून दाखवलं ते ज्ञान. आणि म्हणून तिची पूजा आजपर्यंत पण ज्ञानाची देवी सरस्वती म्हणून केली जाते. तीच जगदंबा आहे, तीच लक्ष्मी आहे. त्याचे ज्ञानाचं स्वरूप प्रॅक्टिकलमध्ये दाखवलं. जसं आपण आता बघितलं कहाणीमध्ये, पॉइंट काय होता की त्यांना बिमारी डिटेक्ट झाली, त्यांना सांगितलं गेलं की खूप मोठी बिमारी आहे. पण मम्मांनी काय सांगितलं? ये शरीर अलग, आत्मा अलग है और हमें कर्म भोग चुकतू करना है बहुत स्थिरता से. त्यांच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात घ्यायचं, जे काही आपल्या सोबत होईल त्याच्यामध्ये आपण खूप स्थिर राहायचं, ज्ञानाची लाईट माईट वापरायची आणि त्याच्यातून निघून जातो आपण. मग तो ऐसे ही योगी स्वरूप योग युक्त. पुढचा टप्पा काय? ज्ञानाचा परिणाम काय होतो? आपण योगी बनतो, म्हणजे परमात्म्याशी योग लावायला सुरुवात करतो, म्हणजे कनेक्शन जोडतं. आणि त्याच्यामध्ये बाबांनी काय सांगितलं सुरुवातीला? 6 घंटे 8 घंटे के योगी नाही. ते योग आपल्याला बसून प्रॅक्टिस करायची, जरूर करायची, अमृतवेला नुमाशाम दिवसभरामध्ये जेव्हा जमेल. पण तेवढ्यापुरते योगी नाही आपण, ते प्रॅक्टिससाठी आहे. आणि एक स्पेशल वेळ की ज्यावेळेला आपण मनाला स्थिर करून सगळे कामधंदे सोडून आपण व्यवस्थित बसून मग मनाला सेटिंग द्यायची, ती स्पेशल ताकद जमा करायची आणि ती वापरायची. 20-22 तास आपलं जे बाकीचा वेळ आहे त्याच्यामध्ये. पण योगी जीवन आहे असं नाही की 6 घंटे के योगी है, 8 घंटे की योगी है, 2 घंटे के योगी. योगी जीवन म्हणजे सदा ही आठवण बुद्धीमध्ये की बाबा मुझे देख रहा है, बाबा मेरे साथ में है, बाबा मेरे साथ में मददगार के रूप में है, मैं बाबा का मददगार बनकर यह सेवा कर रहा हूं. कंबाइंड स्वरूप की परमात्मा आणि मी एकच आहे, तो माझ्या सोबत आहे, मी त्याच्या छत्रछायेमध्ये. तो ये है योगी जीवन. जसं आपण, आणि त्याचा परिणाम काय होतो की जसं आपण पावसाळ्यामध्ये समजा छत्री आहे आपल्याकडे, खूप चांगल्या प्रकारची चांगल्या क्वालिटीची छत्री आहे, खूप मोठा पाऊस आहे, तरी पण मग आपण त्या पावसाने भिजणार नाही, छत्री चांगल्या क्वालिटीची असेल तर. तर तसं हे परिस्थितीचे रूपी पाऊस पडेल, संकट येतील, प्रॉब्लेम येतील, पण बाबांच्या छत्रीमध्ये जर आपण आहे, त्याच्या किरणामध्ये जर आपण आहे, त्याच्या सोबत जर आपण आहे, तर आपल्यावरती ती संकट प्रभाव नाही टाकू शकणार. म्हणून हे जे जीवन आहे आपलं, हे योगी जीवन म्हणजे त्याच्याशी कनेक्शन वाला जीवन. त्याच्याशी आपण सदा कनेक्टेड आहे, त्याची छत्रछाया आपल्यावरती किरणांच्या रूपामध्ये तो आपल्या सोबत आहे. ही आपली स्थिती पाहिजे. तो योगयुक्त जीवन, योगी स्वरूप. ज्ञानामुळे योग लावू शकतो. ज्ञान मिळतं, तो कोण, मी कोण, ते पॉइंट्स मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणून आपण त्याच्याशी कनेक्शन जोडू शकतो. मग पुढचं स्वरूप काय? धारणा स्वरूप. अर्थात हर कर्म हर कर्मेंद्रिय हर गुण के धारणा स्वरूप होगी. हर कर्म और हर कर्मेंद्रिय, हर कर्म में धारणा दिखाई देगी गुणों की, हर कर्मेंद्रिय गड़बड़ नहीं करेगी कोई भी कर्मेंद्रिय, और हर गुण के धारणा स्वरूप. सारे गुण हमारे अंदर हमारे द्वारा दिखाई देंगे. जसं देवी देवतांमध्ये गुण आहे, पूजा का बरं करतो आपण त्यांचे? ते गुणवान आहे, त्यांच्यामध्ये जे गुण आहे ते आपल्यामध्ये दिसायला लागते.
सेवा के अनुभवी मूर्त। सेवाधारी का अर्थ ही है निरंतर स्वतः ही सेवाधारी, चाहे मनसा, चाहे वाचा, चाहे कर्मना, चाहे संबंध संपर्क, हर कर्म में सेवा नॅचरल होती रहे। ज्ञान, ज्ञानामुळे योग, योगामुळे धारणा, आणि धारणा जो धारणा स्वरूप आहे त्याच्याकडून सेवा कंटिन्यूअस होत राहील, कोणत्या ना कोणत्या प्रकारची। मनसा, वाचा, कर्मना, तन, मन, धन, ज्या ज्या प्रकार जे जे संबंध संपर्कामध्ये येतील त्यांची सेवा होत राहील ऑटोमॅटिक। तो आहे तर सेवा आहे, तो जिथं आहे तिथं सेवा आहे, अशी स्थिती बनून जाते केव्हा? ज्ञान, योग, धारणा या आधाराने। आणि सेवा काय करायची आपल्याला? परमात्मा आलेला आहे पतितांना पावन बनवण्यासाठी, तो आलेला आहे नरकाला स्वर्ग बनवण्यासाठी, तो आलेला आहे मनुष्यामधले विकार समाप्त करून त्यांच्यामध्ये देवत्व जागृत करण्यासाठी। तर आपण जिथं आहे तिथं या प्रकारची कोणत्या ना कोणत्या पद्धतीने सेवा करत राहायची। तो इसको कहा जाता है चार ही सब्जेक्ट में अनुभव स्वरूप, म्हणजे ते प्रॅक्टिकल मध्ये आणायचे चारही विषय। म्हणजे चारही विषय फक्त थेअरी नाहीये, ते प्रॅक्टिकल करायचंय। म्हणजे नुसता पुस्तकी अभ्यास नाही, ते प्रॅक्टिकल मध्ये प्रत्यक्षात उतरवून दाखवायचे। तो सभी चेक करो कहां तक अनुभवी बने हैं, हर गुण का अनुभवी, हर शक्ति का अनुभवी। वैसे भी कहावत है कि अनुभव समय पर बहुत काम में आता है। तो अनुभवी मूर्त का अनुभव कैसी भी समस्या हो, अनुभवी मूर्त अनुभव की अथॉरिटी से समस्या को सेकंड में समाधान स्वरूप में परिवर्तन कर लेता है। समस्या समस्या नहीं रहेगी, समाधान स्वरूप बन जाएगी। तो ज्याला अनुभव आहे, जो अनुभव घेत चाललेला आहे, जो चारही विषयांच्या अनुभवामध्ये आहे कंटिन्युअस, त्याच्यासाठी समस्याच नाहीये कोणतीच। समस्याच नाहीये, तो एक खेळ समजेल त्याला आणि त्याच्यामध्ये असं समजेल की मी कोण आहे। जैसे बाबा ने कल के मिलन के मुरली में बताया कि जीरो से हीरो का पार्ट निभाना है। मैं जीरो आत्मा हूं और मुझे हीरो बनना है, हीरो का पार्ट बचाना है। तो समस्या हीरो के लिए कुछ भी नहीं होती। आपण बघतो किती मोठे प्रॉब्लेम आहे, पण जो त्या पिक्चर मधला हीरो असतो त्याच्यासाठी ती समस्या काहीच नाही, तो जिंकणार हे नक्की असतं। तो ऐसे ही हम भी हीरो का पार्ट बचाने वाली आत्मा है। इस ड्रामा में, सृष्टि ड्रामा में हमें हीरो हीरोइन का पार्ट बचाना है, बड़ा ऊंचा पार्ट बचाना है। खूप सुंदर कालची मुरली होती, ती आपण उद्याच घेऊ। उद्याच त्याचं खूप चांगल्या प्रकारे, कारण खूप आवश्यक या वेळेसाठी, आताची जी वेळ चाललेली त्याच्यासाठी खूप आवश्यक अशी मुरली होती ती मिलनची मुरली, ती आपण उद्याच घेऊ, उद्याच्याच क्लासमध्ये। तो हमें समाधान स्वरूप, समस्या स्वरूप नाही बनना है, समाधान स्वरूप बनना है। म्हणजे समाधानाकडे बघायचं की याच्यातून काय सोल्युशन आहे, याचं प्रॉब्लेम कडे नाही बघायचंय, सोल्युशन कडे बघायचंय। बाबांनी काल सांगितलं नो प्रॉब्लेम। स्लोगन क्या होना चाहिए? साल भर के लिए नो प्रॉब्लेम। तो प्रॉब्लेम में जाना ही नहीं, हमें सोल्यूशन की तरफ जाना है कि काय करू शकतो आपण याच्यामध्ये। समझा? अभी समय की समीपता, बाप समान बनने की समीपता, समाधान स्वरूप का अनुभव कराए। बहुत समय समस्या का आना, समाधान करना, यह मेहनत की। अब बाप दादा हर एक बच्चे को स्वमानधारी, स्वराज्य अधिकारी, समाधान स्वरूप में देखना चाहते हैं। अनुभवी मूर्त सेकंड में परिवर्तन कर सकता है। बाबा म्हणतात ते झालं गेलं जीवन, त्याच्यामध्ये समस्या यायची, तुम्ही त्याचं खूप खूप मेहनत करून त्याच्यामधून मुक्त व्हायचे, समाधान काढायचे, सोल्युशन काही ना काही कोणाकडून तरी काहीतरी करत राहायचे। बाबा म्हणताय अभी ऐसी मेहनत मुझे नहीं देखनी है आपकी। समस्या आई नहीं, आपको समस्या लगे ही नहीं, ये ऐसा जीवन तुम्हारा होना चाहिए। माताओं को क्या नशा रहता है? बहुत नशा रहता है। तो बाबा ये अलग अलग टाइप के नशे की बात करता है। जो भगवान हमें नशा दिलाता है उस नशे में कल्याण है। उस नशे में अगर हम रहेंगे तो हम नर से नारायण, नारी से लक्ष्मी बन जाएंगे। हमारा जीवन बहुत सुंदर बन जाएगा। दुनियामध्ये सगळे जेवढे काही नशे ते सगळे आपल्याला विनाशाकडे घेऊन जाणार आहे। आणि बाबा जो नशा चढवतो आपल्याला, तो आपल्याला श्रेष्ठ देवी देवता बनवणार आहे, मंदिरामध्ये पूजण्यालायक मूर्ती बनवणारा नशा है। तो माताओं को क्या नशा रहता है? बहुत नशा रहता है। माताएं नशे में कहती है कि बाबा आया ही है हमारे लिए।
माताओं के लिए बाबा आया है, उनको नशा रहता है। भाई लोगों को उससे कोई नाराजगी नहीं है, माताओं को नशा रहता है, माताएं कहती है कि हमारे लिए बाबा आया है। वो सच्चाई भी है, क्योंकि भाई लोगों को तो सम्मान मिल जाता था, लेकिन माताओं का अपमान ही होता था। बाबांच्या येण्याच्या आधी खूप खालच्या लेवलचं समजलं गेलं मातांना। भगवान आया और उसने माताओं के हाथ में ये सारा कार्य सौंपा, माताओं के सिर पर ये ज्ञान का कलश रख दिया, और माताओं का स्थान तब से ऊंचा होता गया। संपूर्ण दुनियेमध्ये जर सगळा इतिहास बघितला तर मातांची लेवल बाबांच्या येण्यानंतरच वाढलेली आहे। 1936 मध्ये बाबा या धर्तीवरती आला आणि तेव्हापासून मातांचा सन्मान व्हायला सुरुवात झाली। ज्ञान मार्गामध्ये तर झालाच, पण पुढे बाकीच्या सगळ्या इतर गोष्टीमध्ये पण माता पुढे यायला लागले। तो ऐसे है ना, क्योंकि आधा कल्प में माताओं को मर्तबा नहीं मिला है। खूप पोझिशन त्यांची खालची होती द्वापर पासून। सतयुग त्रेतायुगामध्ये तर समान लेवल किंवा उलट मातांना पुढे ठेवलं गेलं, लक्ष्मी पहिले नारायण मागे अशी स्थिती होती। पण द्वापर नंतर मातांना खालच्या लेवलचं समजलं गेलं, म्हणजे इथपर्यंत मजल गेली लोकांची की ये तो पैरों की जुत्ती है, हमारी गुलाम है माता है, असं समजलं गेलं। और ऐसे माताओं को आकर बाबा ने ऊंचा उठाया। तो आधा कल्प में माताओं को मर्तबा नहीं मिला है। अभी संगम पर राजनीति में भी माताओं को अधिकार मिला है। राजनीतीमध्ये आपण बघितलं किती माता पुढे आल्या, इतर देशांमध्ये पण आणि भारतामध्ये पण। जसं इंदिरा गांधींच्या हातामध्ये सत्ता आली आणि त्या खूप पॉवरफुल स्थितीमध्ये होत्या त्यावेळेला, ज्या वेळेला त्या होत्या, तो माताओं को अधिकार मिला। राजकारणामध्ये त्या जेव्हा होत्या इंदिरा गांधी, त्यांच्यापेक्षा पॉवरफुल राजकारणामध्ये कोणीच नव्हतं। त्यांच्या हातामध्ये एक हाती सत्ता केंद्रित झालेली होती, आणि तशी पोझिशन भारतामध्ये खूप पहिले होती द्वापरच्या आधी। आणि आता आपण बघतोय बाबांनी तर त्याच्या बच्चीला राष्ट्रपती बनवलेले। तो इसलिए भगवान आता है तो माताओं को ऊंचा उठाता है, और दुनिया में भी वही परिस्थिति है। हर डिपार्टमेंट में आप शक्तियों को बाप ने आगे रखा ना, तो संसार में भी हर वर्ग में अब माताओं को अधिकार मिलता है। प्रत्येक डिपार्टमेंट बाबांचे जे विंग्स पण बनलेले आता, त्याचे मुख्य कोण आहे? मुख्य कोणती तरी दीदी आहे, आणि बाकी भाई लोग सहयोगामध्ये। तो बाबा म्हणता ऐसा यहाँ पर भी जो अलग अलग शाखाएं बनी बाबा के घर में भी, वहां पर भी माताओं को मुख्य रखा गया, और इसीलिए दुनिया में हर डिपार्टमेंट में आप शक्तियों को आगे रखा जाता है। मग प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये पण मातांना मान भेटायला सुरुवात झाली। वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग आहेत दुनियेमध्ये पण, वेगवेगळ्या प्रकारच्या जसं मंत्रालय वगैरे त्याच्यामध्ये पण माता पुढे यायला लागल्या। तो संसार में भी हर वर्ग में अब माताओं को अधिकार मिलता है। कोई भी ऐसा वर्ग नहीं है जिसमें माताएं नहीं है। मिलिटरी मध्ये, ड्रायव्हर म्हणून पण, सगळ्या गोष्टीमध्ये, छोटं काम असो मोठं काम असो, सगळ्यामध्ये माता आता पुढे यायला लागलेले आहेत। तो यह संगम युग का मर्तबा है। तो माताओं को रहता है हमारा बाबा, रहता है मेरा बाबा। नशा है तो बाबा मतलब ये नशा रहना चाहिए कि भगवान तो हमारे लिए आया है, हम माताओं को ऊंचा उठाने के लिए आया है। भगवान को अपना बना लिया तो जादूगरिनी तो माताएं हुई ना। भगवान जो सर्वोच्च है, सर्वशक्तिवान है, उसको अपना बना लिया। तो बाबा म्हणते जादू तो आपने किया है। बाप दादा देखता है माताएं चाहे पांडव, बाप दादा के सर्व संबंधों से प्यार तो सर्व संबंधों से है, लेकिन किसको कौन सा विशेष संबंध प्यारा है वह भी देखते हैं। कई बच्चों को खुदा को दोस्त बनाना बहुत अच्छा लगता है, इसलिए खुदा दोस्त की कहानी भी है। काल बाबा मिलन मध्ये पण बाबांनी कशा कनेक्टेड असतात मुरल्या, आणि कसं एकदम टायमिंग वर येत असतात। आता ही मुरली बाबांनी चालवलेली 2003 मध्ये, आपण ती काल मिलनची मुरली ऐकली 2009 मध्ये चालवलेली होती, आणि नेमकी ती चाललेली। असं नाही की ते ठरवून केलं जातं या सगळ्या गोष्टी, हे सगळं म्हणजे पक्क करायचं असतो बाबांना तो पॉइंट, तर ते ऑटोमॅटिक येतात। ही सगळी सिस्टीम ईश्वरीय सिस्टीम आहे, गुप्त मशिनरी कार्य करते याच्यामध्ये। कोणती मुरली कधी येईल? तो खुदा दोस्त, भगवान को दोस्त बना लेना है हमें, तो वो कभी भी हर पल हमारे लिए तैयार रहता है। बाप दादा यही कहते, जिस समय जिस संबंध की आवश्यकता हो तो भगवान को उस संबंध में अपना बना सकते हो। भगवान की ऑफर है, खुली ऑफर है। दुनिया में क्या समझते, तुझ्या चरणाची धूळ बनलो तरी बस झालं,
और भगवान क्या कर रहे हैं, वो खुद कह रहे हैं सामने से, मुझे अपना दोस्त बना लो. किती मोठा फरक आहे ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्गामध्ये. तो सर्व संबंध निभा सकते हो. बच्चों ने कहा बाबा मेरा, और बाप ने क्या कहा, मैं तेरा. हमने बाबा को अपना बना लिया और बाबा ने भी दिल से हमें अपना लिया. अभी समय अनुसार कभी भी कुछ भी हो सकता है. प्रश्न नहीं पूछो कब होगा, 1 साल में होगा, 6 मास में होगा, अचानक कुछ भी किसी समय भी हो सकता है. इसलिए अपने स्मृति का स्विच बहुत पावरफुल बनाओ. कभी भी कुछ भी हो सकता है. केव्हा होईल विनाश, केव्हा परिवर्तन होईल, बाबा म्हणते विचारू नका, तुम्ही तयारी करा. आणि दुनियेमध्ये युट्यूबला जर विचारलं आपण तर तो सांगतो 2025 मध्ये काय काय घटना होणार आहे, काय काय विनाश होणार आहे. महाविनाश जवळ आलेला आहे. जर आपण युट्यूबवर टाका 2025 महाविनाश, 2025 भविष्यवाणी, सगळे कितीतरी लोक सांगायला लागलेले की आता महाविनाश जवळ आलेला आहे. भगवान क्या कहता है, डेट कॉन्शियस नहीं होना है. कब होगा पूछो मत, कभी भी हो सकता है. तुम तैयारी करो, तुम तैयार हो जाओ. ऐसे नहीं जाना है, घर वापस जाना है, सगळ्यांना शरीर सोडायचंय, पण तयारीने सोडायचंय. तर तयारीमध्ये लागा तुम्ही. विनाश कधी होईल, कधी संपायचंय याच्या चिंतनामध्ये जाऊ नका. तुम्ही स्वतःला तयार करा. तो अचानक कुछ भी किसी समय भी हो सकता है. इसलिए अपने स्मृति का स्विच बहुत पावरफुल बनाओ. हे जे बटन आहे, मी कोण आहे आणि मी कोणाचा झालेलो आहे आता, हे जे बटन आहे, हे बटन आता चांगलं ठेवा, दुरुस्ती करून घ्या त्याच्यामध्ये. स्विच को पावरफुल बनाओ. सेकंड में स्विच ऑन और अनुभव स्वरूप बन जाओ. सेकंदामध्ये तो बटन चालू केलं आणि बस अनुभव, मी कोण आहे, मी आत्मा आहे, मी परमात्म्याची संतान आहे. अनुभव स्वरूप बन जाओ. 1 सेकंद बटन दाबल्यावर लाईट लागायला किती वेळ लागतो, तसं तो स्विच ढीला होता है ना, तो घड़ी घड़ी ऑन ऑफ करना पड़ता है और समय लगता है ठीक होने में. लूज कॉन्टॅक्ट जर असेल, बटन लूज झालेलं असेल, तर बाबा म्हणतात त्याला थोडंसं व्यवस्थित, जर व्यवस्थित त्याला सेटिंग केली, त्या व्यवस्थित दाबलं एका विशिष्ट ठिकाणी, तेव्हा तो लाईट लागतो. जर त्याच्यामध्ये लूज कॉन्टॅक्ट असेल तर तसं बाबा म्हणतात ऐसा लूज कॉन्टॅक्ट अंदर नहीं रखना है. बटन चालू किया और तुरंत अनुभव, मैं कौन हूं, मैं किसका हूं और मुझे अब क्या करना है, मेरे जीवन का उद्देश्य क्या है. तो सेकंड में स्विच ऑन स्वमान का, स्वराज्य अधिकारी का. अंतर्मुखी होकर अनुभव करते जाओ, अनुभवों के सागर में समा जाओ. अनुभव की अथॉरिटी को कोई भी अथॉरिटी जीत नहीं सकती. समझा क्या करना है. बाप दादा इशारा तो दे देता है, लेकिन इंतजार नहीं करो. कब, कब नहीं, अब. एवर रेडी. सेकंड में स्मृति का स्विच ऑन कर सकते हो, कर सकते हो. कैसे भी सर्कमस्टांस हो, कैसी भी समस्या हो, स्मृति का स्विच ऑन करो. यह अभ्यास करो, क्योंकि फाइनल पेपर सेकंड का ही होना है, मिनट भी नहीं, सोचने वाला नहीं. पास कर सकेगा, अनुभव वाला पास हो जाएगा. तो अभी सेकंड में सभी मैं परमधाम निवासी श्रेष्ठ आत्मा हूं. इस स्मृति के स्विच को ऑन करो और कोई भी स्मृति न हो, कोई बुद्धि में हलचल नहीं हो. अचल ड्रिल करो. क्या ड्रिल करना है अभी, आता काय करायचं, अनुभव काय करायचा आहे, मैं परमधाम निवासी श्रेष्ठ आत्मा हूं. बाकी सगळं बुद्धीमधून काढून टाकायचं 1 मिनिटासाठी आणि आपण अनुभव करायचा, मैं परमधाम निवासी. स्वतःला बघायचं, मी आत्मा, चमकता सितारा. इथून निघालो आकाशाच्या पलीकडे, वरती गेलेलो आहे. बाबा आहे तिथं, परम सितारा, ज्योतिबिंदू, सगळ्यात मोठा, सगळ्यात पॉवरफुल, सगळ्यात चमकदार, आणि त्याच्या जवळ मी आहे. बस एवढंच बघायचं. आपण इथून गेलो आकाशाच्या वरती आणि बाबांच्या जवळ आहे. मैं परमधाम निवासी श्रेष्ठ आत्मा हूं.
असं मधून मधून 1-1 मिनिट जर आपण प्रॅक्टिस केली तर बाकी जे काही व्यर्थ विचार चालू असतात ते सगळे बंद होऊन जातात. बिलकुल अटेन्शन ठेवून थोडंसं की असं हळूहळू त्याला त्याची वेळ पण वाढवू शकतो आपण. कधी कधी 10 सेकंदच ते अनुभव येईल की मी वरती पुन्हा काहीतरी विचार येऊन जाईल. हळूहळू हळूहळू त्याची वेळ वाढवायची. आपण किती वेळपर्यंत या स्थितीमध्ये राहू शकतो आणि तेवढी पॉवर जमा होईल आपल्यामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये वेगवेगळी जादू होऊन जाईल, रुहानी जादू. खूप आपलं जीवन आनंदमयी होऊन जाईल. हे मधून मधून प्रॅक्टिस करायची. म्हणजे जे व्यर्थ चालतं विनाकारण याचा त्याचं इकडचं तिकडचं विचार ते सगळं बंद होऊन जाईल. परमधाम, बाबा, मी, सर्वश्रेष्ठ स्थिती. अच्छा, चारों ओर के श्रेष्ठ स्वमानधारी अनुभवी आत्माओं को सदा हर सब्जेक्ट को अनुभव में लाने वाले, सदा योगी जीवन में चलने वाले, निरंतर योगी आत्माओं को सदा अपने विशेष भाग्य को हर कर्म में इमर्ज स्वरूप में रखने वाले, कोटों में कोई में भी कोई विशेष आत्माओं को बाप दादा का याद प्यार और नमस्ते. हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते, वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. तो हम कौन से आत्माएं हैं? कोटों में कोई विशेष आत्माएं. सगळ्यात मोठा स्वमान आहे. कोटों में कोई में भी कोई विशेष आत्माएं, स्पेशल आत्माएं. अपन करोड़ों मधून निवड झालेली है. और क्यों चुना है उसको ही पता है. उसने क्या देखा हमारे अंदर उसको ही पता है. हम नहीं जानते अपने बारे में. हम आज का जीवन देख रहे हैं. उसने क्या देखा वही जानता है और हम कुछ स्पेशल है उसके लिए, इसलिए उसने इस मार्ग में हमें चुना है. सूचना है, आज अंतरराष्ट्रीय योग दिवस, तीसरा रविवार है. सायंकाल 6:30 से 7:30 बजे तक सभी भाई बहनें संगठित रूप में एक ही शुद्ध संकल्प से प्रकृति सहित सर्व विश्व की आत्माओं को शांति और शक्ति की सकाश देने की विशेष सेवा करें. अनुभव करें कि बाप दादा के मस्तक से शक्तिशाली किरणें निकलकर मेरी भ्रुकुटी पर आ रही है और मुझसे सारे ग्लोब पर जा रही है. तो यह अभ्यास हम शाम में करेंगे. सभी को आना है 6:30 से 7:30 बजे तक. अच्छा, ओम शांति.